नमस्कार. दिवसभराच्या बातम्यांमध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. संपूर्ण दिवसभरात जे जे घडलंय महत्त्वाचं त्या सगळ्यांचा सविस्तर आढावा पुढील अर्ध्या तासात आपण घेणार आहोतच. मात्र सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. हेडलाईन्स प्रायोजक सोफा फॅक्टरी, द कंप्लीट लिव्हिंग सोल्युशन्स अंडर वन रूफ. ठाकरे कुटुंबाच्या ताब्यातून शिवसेना निसटली. शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह. एकनाथ शिंदेंना निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय. दोन 2019ला धनुष्यबाण गहाण ठेवलेल्यांकडून धनुष्यबाण सोडवून घेतला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल. उद्धव ठाकरेंनी आत्मचिंतन करून सुधारणा करावी. एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना सल्ला. तर चोराच्या वक्तव्यावरूनही शिंदेंचा ठाकरेंवर पलटवार. निवडणूक आयोगाचा निर्णय लोकशाहीसाठी घातक. देशात बेबंदशाहीला सुरुवात. उद्धव ठाकरेंची टीका. शिवसेना संपलेली नाही. शिवसेना प्रमुखांनी पूजा केलेला धनुष्यबाण आमच्या सोबतच. विजय सत्याचाच होईल, उद्धव ठाकरेंचा विश्वास. हिम्मत सोडू नका, जिद्द सोडू नका, उद्धव ठाकरेंचं शिवसैनिकांना आवाहन. उद्धव ठाकरेंना सर्वात मोठा दणका. पक्षाचं नाव आणि चिन्ह गेल्यानं राजकीय संकट वाढलं. हा तर खोक्यांचा विजय. संजय राऊतांची निवडणूक आयोगाच्या निर्णयावर जळजळीत प्रतिक्रिया. निवडणूक आयोगाच्या निर्णयाला शिवसेना सुप्रीम कोर्टात देणार आव्हान. पुन्हा नव्या लढाईचे संकेत. शिवसेना कुणाची खासगी मालमत्ता नाही. खरी शिवसेना शिंदेंचीच. देवेंद्र फडणवीसांकडून एकनाथ शिंदेंचं अभिनंदन. बाळासाहेबांनी दिलेला शिवसेना हा विचार किती अचूक होता ते आज पुन्हा एकदा कळलं. ट्विटरवर व्हिडिओ पोस्ट करत राज ठाकरेंची चपराक. राज्यभरात शिवसेनेचा प्रचंड जल्लोष. आतषबाजी आणि घोषणाबाजी करत शिवसैनिकांनी व्यक्त केला आनंद. उद्धव ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर शिवसैनिकांची गर्दी. उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ शिवसैनिकांची घोषणाबाजी. दापोलीत शिवसेना आणि ठाकरे गटात राडा. ठाकरे गटाच्या शाखेत आमदार योगेश कदम समर्थकांचा राडा.